राज्यातील सर्व पोलिसांना दररोज 12 ते 14 तास काम करावं लागतं, ज्याचा त्यांच्या आरोग्य, मानसिक संतुलन आणि कौटुंबिक जीवनावर गंभीर परिणाम होत असल्याचा मुद्दा पुढे करण्यात आला। याच पार्श्वभूमीवर हिंदू जनसंघर्ष समितीनं पोलिसांसाठी 8 तासांच्या शिफ्ट प्रणालीची सक्तीनं अंमलबजावणी करावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीनं दिलेल्या निवेदनामध्ये पोलिसांच्या मानवी हक्क आणि आरोग्य हक्काचा प्रश्न उपस्थित करण्यात आला। मुंबईतील महिला पोलिसांसाठी सुरू असलेल्या 8 तासांच्या शिफ्ट प्रणालीचा आणि केरळ पोलिसांच्या यशस्वी मॉडेलचा दाखला देत समितीनं महाराष्ट्र सरकारनं तातडीनं 3 शिफ्ट प्रणाली सकाळ, दुपार आणि रात्र लागू करावी अशी मागणी केली आहे। मनुष्यबळाची कमतरता असल्यास अतिरिक्त भरती करून पोलिसांवरील ताण कमी करण्याचंही आवाहन करण्यात आलंय। ही मागणी फक्त पोलिसांसाठी नव्हे तर संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेसाठी आहे, कारण थकलेला पोलीस जनतेचे रक्षण प्रभावीपणे करू शकत नाही असंही समितीने नमूद केलंय। निवेदनावर अभिजित विलास पाटील, आनंदराव पवार, सुनील सामंत, कविराज कबुरे, राजेंद्र तोरसकर, संभाजी थोरवत, महेश भोवार, अजय सोनावणे आणि सुदेश जाधव यांच्या सह्या आहेत। आज हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीनं आज कलेक्टरांना एक पोलिसांच्या संदर्भातील निवेदन आपण देण्यात आलो होतो। तर विषय असा होता की केरळ राज्यामध्ये जसं की 8 तासाची ड्युटी सर्व पोलिसांना करण्यात आलेली आहे, त्याच पद्धतीनं महाराष्ट्र राज्यामध्येही 8 तासाची ड्युटी ही पोलिसांना व्हावी। आज महाराष्ट्रात बघायला गेलं तर 12 आणि 14 तासाची ड्युटी आहे, त्यामुळे पोलिसांचे जे आरोग्याच्या ज्या समस्या आहेत ह्या फार मोठ्या प्रमाणात उद्भवलेल्या आहेत। आणखीन पोलीस या ट्रेसमुळे त्यांना कौटुंबिक स्वास्थ्य राहिलेलं नाही आणि आत्महत्येस कारणीभूत ठरत आहेत। तर या पद्धतीनं आपण कलेक्टरांना ही विनंती केलेली आहे की लवकरात लवकर हा निर्णय तुम्ही घ्यावा की पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलिसांना 8 तासाची ड्युटी व्हावी, जेणेकरून जे कायद्याचं रक्षण करतात तर ह्या कायद्याचं रक्षण करत असताना त्यांची मानसिकता आणि त्यांचं आरोग्य हे फार उत्तम असणं फार गरजेचं आहे। जर काही त्यांचं ढासळ किंवा मानसिकताच त्यांची जर काही नकारात्मक जर काही होत असेल तर मग ते जनतेचं रक्षण कसं करणार, ह्या बऱ्याच प्रश्न किंवा बऱ्याच गोष्टी आपण आज कलेक्टरांना सांगितलेल्या आहेत आणि कलेक्टर साहेब म्हणलेले आहेत की या संदर्भात आपण राज्य शासनाला लवकरात लवकर कळवून सकारात्मक प्रतिसाद या गोष्टीसाठी मिळेल।